तिच्यापासून मी जेवढा लांब जायचा प्रयत्न करतोय त्यापेक्षा जास्त मी हिच्याकडे खेचला जातोय. काय होतंय मला? कसली जादू आहे ही? सोबत हिचं काही फ्युचर नाहीये हे माहिती आहे मला, तरी मी हिला कसल्या होप्स देतोय? नाही धैर्य, नाही, हे लई चुकीचं करतोय आपण. या आपल्या वागण्यामुळं आईला तर त्रास होतोच, पण पुढे जाऊन सावीच्या मनाला सुद्धा खूप मोठी ठेच लागणार आहे. नाही, हे होऊ द्यायचं नसेल ना तर मला स्वतःला सावीपासून शक्य तितकं लांब नेलं पाहिजे. हे कॉफी. थँक्यू सो मच. असं मी नाही म्हणणार. तुम्ही माझे बेटर हाफ आहात ना? मग धैर्य, तुम्हाला आठवतंय स्टुडिओमध्ये असताना तुम्ही आमच्यासाठी चहा बनवलेला? मला सांगते मी. नको सांगू. च्या आठवणीत रमायचंच नाहीये, त्यांच्याबद्दल बोलू सुद्धा नाही. खरं त्या आठवणी रमण्यासारख्याच होते. तुझ्यासाठी असतील, माझ्यासाठी नाही. आणि हे सगळं जे मी वागतोय ना ते कॉफी लागली ती पुस. मी हे जे काही वागतोय ना त्याचा काही दुसरा अर्थ काढू नको. हे सगळं मी आईसाठी करतोय. पाठ झालंय मला आता. आणि सारखं सारखं तुमचं माझ्यावरती प्रेम नाही असं सांगण्याची गरज नाही. धैर्य, मला कळतंय तुमचा काहीतरी नाईलाज आहे. आईंना दिलेल्या शब्दात तुम्ही अडकलाय. खरं तुम्हाला आता तुमच्या प्रेमासाठी काहीतरी स्टँड घ्यायलाच लागणार आहे. हो, अजून किती दिवस तुम्ही हात पुढे करून माझ्या ओठांना लागलेली कॉफी पुसायचं सोडून फक्त सांगत बसणार आहात? धैर्य, काय होतंय हे तुला? का सारखं डोक्यात सावीचाच विचार येतोय? का तिच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही मी? का तिला स्पष्ट सांगू शकत नाही की नाहीये माझं त्या इरावर प्रेम? तिच्या सोबत संसार करणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे माझ्यासाठी. मी अडकलोय चक्रव्यूहात. माझी आई अशी अडचणीत असताना मी तिच्या विरुद्ध जाऊन तिचा विश्वासघात नाही करू शकत. तिचा जीव आहे माझ्यावर. या जगात सगळ्यात जास्त भरोसा करते ती माझ्यावर, आणि मी तिचा भरोसा असा नाही तोडू शकत. अडकलोय मी या सगळ्यात ना घाणेरडा अडकलोय. नेमकं करू तरी काय करू तेच समजत नाही.
धैर्य, काय चाललंय हे? आई अगं ते सावी रात्रभर इथंच थांबली होती तुझ्याजवळ. तिला झोप लागलेली म्हणून उठवत होतो मी. रात्रभर माझ्याजवळ का? माझा जीव घ्यायचा होता तिला? नाही आई, उगाच काहीतरी काय बोलते ती. इथं रात्रभर तुझी मला काही काळजी. सांगायची गरज नाहीये. मला सगळं कळतं.